हॅलो मित्रांनो, नमस्कार. नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी आलो आहो चिमूरला. इथे आज घोडा यात्रा होणार आहे त्यासाठी, आणि हे अख्ख्या विदर्भभर फेमस आहे. इथे हजारो लोक येतात. याची हिस्ट्री मी तुम्हाला थोडक्यातच सांगणार आहो. तोपर्यंत एन्जॉय करा हा व्ह्यू. हे आपल्यासोबतचे मित्रमंडळी, माझा भाऊ, हा आपला दोस्त चिमूर का आपल्याला आठवायचे ना. हॅलो मित्रांनो, आपल्याला वाटला होता की थोडी गरमी असणार, पण इथं येऊन थंडी लागत आहे. त्याच्यामुळे मला पण बोलण्यात थोडा प्रॉब्लेम होत आहे, पण बघू. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हा व्ह्यू, हा अनोखा महोत्सव जो की फक्त चिमूरमध्ये होतो. तर नक्की तुम्ही चुकून राहा. नक्की तुम्हाला काहीतरी नवीन बघायला मिळणार. मायकल जॅक्सन चला ना भाई, यू आर ब्युटिफुल. प्रवेशद्वारामध्ये पोहोचलो आणि मग अंदर जाण्याचा विचार केला. तर चला मग आता मंदिराविषयी माहिती जाणून घेऊया. संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेली चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरमधील घोडा यात्रेला वसंत पंचमीपासून मोठ्या उत्साहात सुरू होते. या यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे चिमूरचं ग्रामदैवत असलेल्या श्रीहरी बालाजीची लाकडी घोड्याच्या रथावरून काढण्यात येणारी भव्य मिरवणूक ठीक जगन्नाथपुरीप्रमाणे इथेही काढली जाते. रात्री 12 वाजेपासून तर पहाटे 5 वाजेपर्यंत शहरातून मिरवणूक काढण्यात येते. तर तुम्ही बघू शकता आता लोकांची गर्दी.
अशा प्रकारे रथ निघलेला आहे. आता आम्ही मेल्याकडे जाण्याचा प्रयत्न करत आहोत, पण इथे भीड एवढी आहे की इथे चालायची जागा नाही. तरी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत. तशी बघा गर्दी, कशी गर्दी सुद्धा बघू शकता की पूर्ण विदर्भातून लोक इथं फक्त हा घोडा यात्रा बघायसाठी जागून आज आता किती वाजले 1:40 तरी पण तुम्ही लोकांची गर्दी बघू शकता. एकही कमी नाही आहे. खूप चमकत आहे की चमकू द्या बॅक साईड फ्रंट साईड. आणि महत्त्वाचं म्हणजे आता मला एका नवीन फंक्शनबद्दल माहीत झालेलं आहे जबरदस्त. तुम्हाला पण हा काहीतरी नवीन फंक्शन बघून नक्कीच मजा येईल. तर एन्जॉय करा हा व्ह्यू चिमूरचा. एवढ्या रात्री भाऊ लोकांची सेवा करताना कोणता क्लिकर आहे असं साधा सुद्धा सस्ता जस्ट नवीन सुरू केला आपण आताच. भाऊच्या मंजुरा कॉल निघायची आहे. तुम्ही ब्रह्मपुरीचे लोक ब्रह्मपुरी मानाची मजा घ्या. हो आकाश सर ऑल द वे फ्रॉम करमगाव. पण एकटं झाले का अब किती झाले रे मगाशीच गेले म्हणे निघले. आपण यात्रेमध्ये फिरताना आपल्याला आपल्या ओळखीचे नाही भेटणार असं कधी होणार का? तर बघा आज आपल्याला कोण भेटलेले आहे. मंडळी सर्व हाय करा आपल्या मंडळींना, सपोर्ट करा. आपली ओळखीच तेवढी आहे मित्रांनो. आपण जिथं जाणार तिथं भेटणार कोणी ना कोणी. सो फार कसं वाटलं आतापर्यंतचा हा माहोल? आता सर प्लीज देवस्थानाला आपण भेट दिली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. सबस्क्राईब करा, लाईक तर करायला. रात्रीचे 2 वाजलेले आहे आणि आता आम्ही मंचुरियन खासाठी आलेलो आहोत. आणि बघू शकता एवढ्या रात्री खाणं म्हणजे काहीतरी वेगळी गोष्ट आहे नाही का? कशा प्रकारे चव मिळते आणि लोकांची गर्दी पाहून पूर्ण आश्चर्यचकित झालेलं आहे म्हणून. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा, कारण की फार मेहनत लागेल तुमच्याकडे नाही. इकडे उमटले नक्कीच कळवा. आप
ऑफ द कॅमेरा मी दादासोबत बोलत होतो, मंचुरियन जो विकत आहे त्याच्यासोबत. असं कळलं की तो फक्त 9 ते 10 दिवसात 20,000 विथ प्रॉफिट सगळ्या गोष्टी बाहेर एक्सक्लूड करून तो नेट प्रॉफिट 20,000चा काढत आहे. मी तर भाई फॅन झालो, कारण मला पण काही ना काही ट्राय करायचं आहे. त्यासाठी मी भाऊकडून आयडिया घेतलेल्या आहे. तो काही कॅमेरा यायचा नाही, त्याच्यासाठी मी त्यांच्याकडे कॅमेरा नेत नाही. बट आय होप तुम्ही पण मला सपोर्ट कराल. वेळला कॅमेरा जाऊन आले. हे तुझेच बनवतो काय इकडं, हे तुझेच बनवता झाला मग बोलायलाच नाही देणार. आता आले चालते ना. चल ते नकली नोट वाटतंय मला 100चे. नकली है असली मिलेगा. हाँ भैया इस वक्त कभी आजमा ही नहीं. आजमा के देखो भाई. वो तुम उधर देखो, हम इधर से डालते हैं. अरे तो बास्केट टीम जो बास्केट खरी आहे याचा रिंग कसा मारून झाला ते बी त्याच्यामध्ये डाल हो आणि ते बी एवढी प्लेन पण. आजा 20 का 3 है. भी नाही पडला ते वेगळा काय. अरे एकदम. अरे अबे थे हाईट ना मोठे नाही का बे. हा स्कोर नाही बोलू शकत मी. काय स्कोर म्हणून पाडायचा तर ते त्याच्या खालचं नाही पडले पाहिजे. खाली पहिला देत असतील तर ठीक आहे. एवढी पडली पाहिजे. काम करते बकेट आहे ना, त्या बकेटवर बरोबर ते 4 मार्क 5 एवढी बकेट विकेट बॉल लागेल. हा हे डायलॉग स्ट्रॅटेजी. अशा प्रकारे आजच्या ब्लॉगमध्ये फक्त एवढंच. असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया
पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.